मागे जेव्हा व्हिडिओ केला होता एक वेगळाच केला होता क्रीमवर, म्हणजे मला थंडीमध्ये कोणतं क्रीम वापरावं मॉइश्चरायझर ह्याच्यावर मी व्हिडिओ केला होता. तर त्यावेळेला मला एक मेसेज आला होता. त्यांनी त्या ताईंनी म्हटलेलं की तुम्ही तुमचं म्हणजे तुम्ही स्वतःला छान मेंटेन ठेवलं आणि त्यांचाच नंतर मला मेसेज आला होता की तुम्ही तुमचं डाएट चार्ट म्हणजे डाएट हे आहे ते तुम्ही त्याचं सांगा किंवा व्हिडिओ बनवा. तर ह्या विषयावर व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर माझं असं काही डाएट चार्टच नाही आहे किंवा डाएटचं असं फिक्स असं मी काही हे करत नाही. पण सांगायचं झालं तर मी सगळं व्यवस्थित खाते आणि मोजकं खाते. म्हणजे मोजकं म्हणजे मी खूप असं म्हणजे अगदी आवडलं म्हणून खूप असं खात नाही. माझं सगळ्या खाण्यावर लिमिट आहे. खाण्यावर लिमिट आहे म्हणजे मी नाश्ता करत नाही असं नाही. मला सकाळी ब्रेकफास्ट हा लागतोच, नाश्ता लागतो. हां, पण थोडं खाते, पण खाते. कारण मला म्हणजे मी खाते असं काही नाही आहे. सकाळी 9 ते 9:30पर्यंत मी नाश्ता करतेच करते. त्याच्यानंतर दुपारी आमची जेवणाची वेळ ठरलेली आहे. पूर्वी टी व्हीवर आम्ही सारे खवय्ये लागायचं. तर त्यावेळेला ते 1:30 वाजता आम्ही सारे खवय्ये बघता बघता जेवायचं. आता असं म्हणतात की टी व्ही बघत बघत जेवू नये, पण मग ती थोडीशी वेळ मिळायचा. कारण माझं पार्लर असल्यामुळे मला त्यावेळेला मग मी माझा लंच टाईम ठेवला होता. कधी बघायला मिळायचं, कधी नाही मिळायचं. तर मग त्यावेळेला 1:30 वाजता आम्ही जेवायचो. तर ती सवय लागून गेली आहे की 1:30 वाजता जेवायचं. त्यामुळे मी असं दिवसभर खूप खात नाही, पण मी जे खाते ते लिमिटेड खाते. आणि मी म्हणजे मी खाण्यामध्ये हे बघते की आठवड्यातनं 3 वेळा कडधान्य म्हणजे मोड काढलेली कडधान्य पोटात जातील. जास्त नाही, पण 2 वेळा तरी पालेभाज्या आपण खाऊ. त्यामुळे 2 वेळा पालेभाज्या खाऊ, फळभाज्या खाऊ. किंवा मग मी कसं म्हणजे एक सगळं त्याच्यामध्ये येईल असं मी करते. म्हणजे आता थालीपीठ केलं तर थालीपीठामध्ये मग मी काय करते की सगळ्या भाज्या टाकते. म्हणजे सिमला मिरची टाकते, कोबी टाकते, कांदा असतोच आपला, असं सगळ्या भाज्या टाकते. आणि जेवढ्या म्हणजे थालीपीठात शक्य आहे तेवढं. कधी कधी मी दुधी भोपळा किसून टाकते. दुधी भोपळासुद्धा किसून टाकला समजत नाही त्याच्यामध्ये. आणि मग ते नुसतंच थालीपीठ खाण्यापेक्षा मग आपल्याला सगळ्या भाज्या आपल्या पोटात जातात असं मला वाटतं. आणि मग एक तो पूर्ण आहार होतो. त्यामुळे असं करते मी. आणि किंवा मी खिचडी केली ना तर खिचडी आपण काय करतो, शक्यतो डाळ तांदूळ वगैरे घेतो आणि खिचडी करतो. तर मी तशी खिचडी करत नाही. मी काय करते, खिचडी करताना 1 वाटीची जर खिचडी करायची असेल, म्हणजे एक तुम्हाला प्रमाण सांगते, तर पाव वाटी तांदूळ घेते. तांदूळ जास्त घेत नाही, पाव वाटी तांदूळ. मग त्याच्यात थोडीशी मी मसुराची डाळ टाकते पाव वाटी मुगाची डाळ टाकते. आणि मग हरभऱ्याची डाळ नाही टाकत. आणि थोडीशी तुरीची डाळ टाकते. आणि मग सगळ्या भाज्या घालते. वांग असेल वांग घालते, कोबी असेल कोबी घालते. म्हणजे ज्या घरामध्ये भाज्या असतात, म्हणजे मी भाज्या आणल्या ना की थोड्या भाज्या ह्या मी बाजूला काढूनच ठेवते. वांग, कोबीमध्ये ब्रोकोली छान मिळत होती म्हणून ब्रोकोली घालते. ब्रोकोली नसेल तर फ्लॉवर असला तर फ्लॉवर घालते. नंतर सिमला मिरची घालते, एक छोटासा टॉमॅटो घालते किंवा मग थोडंसं 1 पाव लिंबू पिळते, जे असेल ते. नंतर कांदा असतोच आपला. कोथिंबीर आता भरपूर छान स्वस्त मिळते म्हणून कोथिंबीर भरपूर घालते. थोडेसे फोडणीला शेंगदाणे घालते. आणि बाकी मग असं आपल्या मसाला वगैरे थोडासा घालते. पण आलं लसूण घालते. म्हणजे ह्या भाज्यांची चव त्या खिचडीला येते. म्हणजे खिचडी म्हणजे आपण शक्यतो काय करतो, डाळ तांदूळ हे करतो, थोडीशी फोडणी घालतो आणि पटकन खिचडी करतो. तशी नाही करत मी. म्हणजे तांदूळ कमी, भाज्या जास्त, असं करते मी. त्यामुळे म्हणजे हे पूर्ण आहार होतो ना असा. आणि दुसरं एक म्हणाल तुम्ही एक्सरसाइजचं म्हणाल तर मी कधीही जिमला गेलेली नाही. पहिल्यापासून कधीच जिमला गेली नाही. पण जिमला गेली नसले तरी लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणी असं काही योगा बिगा असं कुठे क्लासेस बिसेस असं काही नव्हतं.
आमचं खाणं पिणं आणि खेळणं उधळणं हेच आमचा व्यायाम होता. आणि दुसरं म्हणजे मी शाळेच्या कबड्डीच्या टीममध्ये होते, खो खोच्या टीममध्ये होते, त्यामुळे ते खेळणं व्हायचं. आणि दुसरं म्हणजे मी स्विमिंग करत होते. मी 3-4 वर्ष स्विमिंगला जात होते. त्याच्यानंतर आम्ही शिवाजी पार्कच्या जवळ राहत होतो मुंबईला. त्यामुळे मी, माझा भाऊ, असे आम्ही सगळे सकाळी धावायला जायचो. म्हणजे शिवाजी पार्क ज्यांना माहिती आहे त्यांना माहीत असेल, खूप मोठं हे आहे ते. त्याला 1-2 काय जे राऊंड मारायचे धावत धावत ते आम्ही सकाळी रनिंग करत होतो. आणि सकाळी लवकर उठून जात होतो. तर असं सगळ्या ॲक्टिव्हिटी भरपूर होत्या पहिल्यापासूनच, म्हणजे लहानपणापासून. तसं माझा स्वतःचा जन्म आहे कोकणातला, आणि कोकणातला जन्म असल्यामुळे म्हणजे माझं ते आजोळ आहे. पण तरीही मी म्हणजे सुट्ट्या लागल्या, मग भले मे महिन्याची सुट्टी लागली की 2 महिने आम्ही कोकणातच असायचो. आणि दिवाळीच्या सुट्टीत जायचो. असं आम्ही सतत आम्ही कोकणामध्ये मामाच्या घरी असायचोच. आणि तिथलं ताजं अन्न खाणं, आंबे घरचे, नारळ घरचे, ताडगोळे घरचे, फणस घरचा, नंतर रामफळ घरचं, केळी घरची, नंतर गहू वगैरे सुद्धा, मामाची शेती होती तर मग गहू वगैरे घरचे असायचे, तांदूळ घरचे, दूध घरचं, दूध दही. आणि मग कधी कधी त्या दुधापासून काही करायचे प्रकार ते घरचं. नंतर भाज्या, भरपूर भाज्या अशा परसदारात मागे लावलेल्या असायच्या, त्यामुळे अळूची भाजी घरची. नंतर माझी मामी हे लावायची, पडवळ लावायची, अशी वेलभाज्या लावायची, त्यामुळे त्या घरच्या. त्यामुळे तिथे कुठेही केमिकल्स नव्हते. पहिल्यापासून सात्विक आणि शुद्ध खाणं हे होतं. आणि पहिल्यांदा असं तुम्हाला माहिती आहे, आता आमच्या लहानपणी असं काही नव्हतं की हॉटेलमध्ये जाणं, आज कंटाळा आला, तोंडाला चव नाही म्हणून ऑर्डर करणं. आता आजकाल सतत ते चालूच असतं की आवडलं नाही की ऑर्डर. आता हे ब्लिंकिट सारखं सुरू झाल्यामुळे 10 मिनिटात तुम्हाला काय जे पाहिजे ते मिळतं. त्यामुळे असं काही नव्हतं. कधीतरी, अगदी कधीतरी आम्ही जायचो हॉटेलमध्ये. आणि त्यावेळेला खायचं काय, तर बटाटा वडाच खायचो. बाकी जास्त कधी आम्ही काही हॉटेलमध्ये खात नव्हतो. जेवण तर कधीच नव्हतं हॉटेलमध्ये. त्यामुळे पहिल्यापासून घरचं खायची सवय आहे, सात्विक खायची सवय आहे, कामाची सवय आहे. म्हणजे मी असं पूर्णपणे तांगड्यात आणून बसली आहे आणि आज काय कंटाळा आला म्हणून काहीच काम केलं नाही असं मला स्वतःलाच आवडत नाही. त्यामुळे मी सतत काम करत असते. आणि हेच म्हणजे आत्ता तर सध्या माझा योगा आहे, रेग्युलर योगा करणं आणि घरातली कामं, सगळी कामं करणं अगदी. तर हे सगळं माझं. आणि आपल्या घरच्या लोकांची काळजी घेणं, म्हणजे त्यांचं खाणं पिणं, त्यांचं सगळंच, म्हणजे काही कोणाला काही आजार असेल बघणं, खाणं पिणं सगळं हे करणं, ह्याच्यात मला आनंद वाटतो. आणि हे सगळं करते आणि मी नेहमी आनंदी राहते. आनंदी राहिल्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्ही कितीही एक्सरसाइज, म्हणजे जिमला जा, ह्याला जा, त्याला जा, कितीही चांगलं अन्न खा, पण ते तुमच्या शरीराला लागत नाही. कारण का, तुम्ही स्वतः आतून आनंदी असायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी बाकीचं काय काय असतंच. आता तुम्हाला हे मी सांगायची गरज नाही. मेडिटेशन आहे, रेकी आहे, म्हणजे जे तुम्हाला करता येणं शक्य आहे ते करा. आतून शरीराची शुद्धी झाली की तुम्ही बाहेरनं आपोआप चांगले दिसायला लागता. हां, आता एक आहे की पहिल्यापासून एक्सरसाइज, मी पहिल्यापासून योगा वगैरे करत असल्यामुळे मला कधीही, म्हणजे मी लहानपणापासून आणि गेले कित्येक वर्ष आता असं आहे की माझं वजन वाढलेलंच नाही आहे. माझं वजन वाढलेलं नाही आहे अजिबात. आणि काय असेल ते असेल, माहीत नाही मला. पण मी असं काही स्वतःला मेंटेन करण्यासाठी असं वेगळं काही करत नाही. आणि तुम्हाला पण सगळ्यांना, म्हणजे आजकालच्या ह्यांना, त्यांचं बसून ज्यांचं काम असतं ना, त्यांनी सगळे म्हणजे ह्याचे व्यायाम करायलाच पाहिजे. कारण मग काय होतं, कमरेचा भागच असा सुटायला लागतो. एक तर बाळंतपण झाली, हे झाली की कंबर सुटायला लागते. म्हणजे हा भाग मोठा झाला ना की तुम्हाला मग काही तुम्हाला फॅन्सी कपडे घालायचे असतील किंवा काही करायचं असेल तर ते तुम्हाला म्हणजे करू शकत नाही असं नाही. पण ते मेंटेन नसलं तर तुम्हाला ते दिसायला थोडंसं वेगळं दिसतं.
जर तुम्ही स्वतःचं शरीर मेंटेन ठेवलं आणि खाण्यापिण्यावर जर तुम्ही तुमच्या हे ठेवलं, म्हणजे सात्विक खाणं, हां अधून अधून कधीतरी आता बाहेरचं खायला पाहिजे, बाहेर बाहेर पण जायला पाहिजे, पण जास्तीत जास्त घरचं ताजं अन्न खाल्लं ना तर तुम्ही पण असेच राहाल असं मला वाटतंय. त्यामुळे ह्याच्यात मी वेगळं काही करत नाही. ज्यांनी कोणी मेसेज केला असेल त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की म्हणजे मी त्यांच्यासाठीच हे सांगते की मी काही डाएट वगैरे असं वेगळं करत नाही. सगळं खाते, अगदी सगळं खाते, पण लिमिटेड खाते. धन्यवाद.